आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीलाच सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या चोराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। हल्लेखोर इमारतीमधील पायऱ्यांवर सैफच्या घरात शिरल्याचं स्पष्ट। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड। पोलिसांच्या 20 पथकांकडून सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू। सैफ अली खानकडे हल्लेखोरानं 1 कोटी रुपयाची मागणी केली। हल्ला प्रकरणामधील एफआयआरमध्ये 1 कोटी रुपये मागितल्याचा उल्लेख। 1 कोटीच्या मागणीवरून आरोपी आणि सैफच्या घरातील मोलकरणीमध्ये वाद झाल्याचाही दावा। सैफ अली खानच्या घरामध्ये शिरणाऱ्या एका चोराचं लोकेशन सापडलं। आरोपी प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती। पोलिसांकडून शोध सुरू। आरोपीवर गुन्हा दाखल। झटापटीनंतर सैफनं घरातील कर्मचाऱ्याच्या मदतीनं हल्लेखोराला खोलीत बंद केलं होतं। नंतर सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेलं। मात्र याच दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेल्याची माहिती। इमारतीमधील शिड्यांचा वापर करून व्यक्ती सैफ अली खान यांच्या घरी शिरली। दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद। 10 टीमकडून शोध सुरू। आरोपी चोरीच्या उद्देशानं आल्याची पोलीस उपायुक्त गेडाम यांची माहिती। सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी। आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं। हल्ल्यामध्ये लिमाच्या हाताला देखील जखम। सैफ अली खानवर अज्ञाताकडून चाकूनं 6 वार। सैफच्या शरीरामधून 3 इंचाची टोकदार वस्तू देखील काढली। 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये कलम 311, 312, 331(4 तर 331(6) नुसार कारवाई। लुटीच्या उद्देशानं गंभीर जखमी करणं, जीविताला धोका निर्माण केल्याचं कलम लावण्यात आलं। तैमूरच्या पूर्वीच्या बेडरूममध्ये आरोपी शिरला। या खोलीमध्ये आल्यावर आरोपीनं 1 कोटी रुपये मागितले। त्यावेळी 2 महिला कर्मचाऱ्यांपैकी एकीनं आरडाओरड केल्यावर तिच्यावर हल्ला करण्यात आला। या खोलीतील सीसीटीव्ही बंद। आरोपी 4थ्या मजल्यापर्यंत शिड्यांनी गेला। तिथून डगची जाळू तोडून तैमूरच्या खोलीमध्ये शिरल्याचं प्राथमिक तपासातून समोर